कर्जत तालुक्यातील पलसदरी ठाकूरवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दाबली गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने आणि वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली। डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या दुर्गम रस्त्यावर वाहने नेणे शक्य नसल्याने स्थानिक नागरिकांनी आपली वाहने रस्त्यालगत असलेल्या एका शेडमध्ये उभी केली होती। पहाटेच्या वेळी डोंगराचा मोठा भाग खचून प्रचंड प्रमाणात माती आणि दगडधोंडे या शेडवर व रस्त्यावर आले। या ढिगाऱ्यामुळे वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला असून काही ठिकाणी रस्त्याचा भागही खचला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, मंडल अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शीतल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून तातडीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दरडीचा मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे। नमस्कार, मी गणेश किरकर, मी पळसदरी ठाकूरवाडीचा रहिवासी आहे। रात्री जोरदार पावसामुळे रात्री 2च्या दरम्यान आमच्या पळसदरी वाडीची खालची दरड आहे ती कोसळून बरंचसं नुकसान झालेलं आहे। आमचा पळसदरी गावाचा मेन रस्तासुद्धा त्या ढिगाऱ्याखाली बुजलेला आहे आणि आमच्या गावामध्ये वरती गाड्या जात नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्ही गाड्या खाली लावायचो, तर त्या गाड्या त्या ढिगारी खाली दबलेल्या आहेत। आपले मारुती वाघ, यशवंत वाघ यांच्या 4 व्हीलर त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत आणि एक 10-12 बाईकसुद्धा त्या ढिगाऱ्याखाली ते दबलेल्या आहेत आणि आम्हाला आता जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे गावामध्ये जायला, असं सगळं झालेलं आहे। आणि आणखी जर असाच पाऊस राहिला तर आणखी धोक्याची शक्यता आहे, आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे। आदिवासी ठाकूरवाडी या ठिकाणी ठाकूरवाडीला लगत असणारा जो रस्ता आहे त्याच्या वरचा भाग आहे तो त्याचं भूस्खलन होऊन पूर्ण रस्त्यावर मलबा पडलेला आहे। ॲक्च्युली या रस्त्याच्या वरच्या बाजूला प्रत्यक्ष ती आदिवासीची घरं आहे। एकूण कमीत कमी 140 ते 45 घरं असणाऱ्या अशी आदिवासीवाडी आहे। आता या ठिकाणी जिथं भूस्खलन होऊन रस्त्याच्या बाजूला पडलेलं आहे, रस्त्यात पडलेलं आहे, तिथे 2 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलर अशा गाड्याचं जे शेड होतं ते पूर्ण दबून गेलेलं आहे। या ठिकाणी सगळं प्रशासन सकाळपासून कामाला लागलेलं आहे। ॲक्च्युली तिथं जागेवर आता जास्त काही करता येत नाही, परंतु वरच्या बाजूला जी घरं आहेत त्याचा जे लोक आहेत त्यांना सेफ ठिकाणी हलवणे हा विषय आहे। या ठिकाणी सगळे प्रशासनाचे लोक फॉरेस्टचे असतील, BDO साहेब असतील, गट विकास अधिकारी, नंतर आमच्या गावातले सरपंच महोदय, आमचे सगळे इथले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्याप्रमाणे आपलं काम चालू आहे।